आजच्या ब्लॉगची सुरुवात केली होती संध्याकाळपासूनच. ही माझी फ्रेंड आहे हर्षला, म्हणजेच वेदाची मावशी. वेदाच्या मावशीचा संध्याकाळी कॉल आला की वेदाला भेटायचं आहे, तर तिला खाली घेऊन ये. तर खाली आले तर बघते तर काय इतका सुंदर सनसेट दिसला होता. त्यानंतर आम्ही गेलो आणि वेदाला तिची मावशी घेऊन गेली आईस्क्रीम खायला. तर वेदाला मस्त आईस्क्रीम खाऊ घातल्यानंतर आम्ही वेदाची नेक्स्ट फरमाईश होती लगेचच पाणीपुरी खायची. तर तिला तिथे बसून पाणीपुरी खाऊच घालत होतो. तर ते फिनिश होतच नाही. तेवढ्याच वेळात वेदाने लगेचच निघताना सांगितलं की मला ज्यूस प्यायचा आहे. म्हणजे तिच्या पाठोपाठ एका पाठोपाठ ती सांगत होती आणि मावशी तिला तिथे तिथे घेऊन जात होती. असं ज्यूस सेंटरवर आलो. तर ज्यूस सेंटरवर आम्ही आलो तर तिथे आणखी एक मला सरप्राईज भेटलं. ते म्हणजे तिथे माझी आणखी एक फ्रेंड होती. ती अचानकच आम्ही बोलत असताना आली. तर ही माझी एक फ्रेंड हर्षला, म्हणजे वेदाची एक मावशी, आणि दुसरी मावशी पण आलेली आहे आणि तिचा हा मुलगा शिव. तर हे अचानक भेटले आणि अशी माझी इव्हिनिंग खूप छान मैत्रिणींसोबत गेली. तर खूप बरं वाटलं. माझ्या दोन्ही इतक्या छान बेस्ट फ्रेंड आहेत या, आणि त्या मला एकाच ठिकाणी अशा भेटल्या. आणि ही लीना म्हणजे माझ्या फ्रेंडची आई होती. आणि अचानक जेव्हा अशी अनप्लॅन काही गोष्टी होतात तेव्हा खरंचच खूप आनंद होतो. तर शिव आणि वेदाने असा मस्त त्यांचा ज्यूस एन्जॉय केला. आम्हीसुद्धा आमचा ज्यूस एन्जॉय केला. माझा फ्रेंड सर्कल तसा खूपच लहान आहे. म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच फ्रेंड्स मला आहेत. तेही खूपच जास्त जवळचे आहेत माझ्या आणि खूप वर्षापासूनचे मैत्री असणारे आहेत. तर असा होता माझा संध्याकाळचा दिवस आणि खूपच मी एन्जॉय केलं. त्यानंतर घरी आलो तर वेदा माझ्यासोबत घरी यायला अजिबात तयार नव्हती. ती बोलत होती, "तू जा आणि मला मावशीच्या घरीच जायचं आहे. मी मावशीसोबत जाणार आहे." तर अशी होती माझी संध्याकाळ. आणि वेदाचा हा नवीन हेअरकट कसा वाटला तेही मला कळवा. चलो, भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां. चलो बाय.